नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय मौजे पाचवड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या ठिकाणी मैदान होते. नक्कीच आपल्यासोबत टीम आहे पाचवड या गावची. नक्कीच काय सांगाल, नक्कीच मैदान हे कशा निमित्त भरतंय? मैदान हे जुनं आणि परंपरेचं मैदान आहे. जवळजवळ 42 वर्ष झालं आज आमच्या गावामध्ये समस्त महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाराया मार्तंड मल्हार खंडोबारायाच्या यात्रेनिमित्त हे मैदान पारंपरिक भरत असते. त्यानिमित्तानं मौजे मुळकवाडीच्या हद्दीमध्ये मुळकवाडी आणि पाचवडकरांचं हे दोघांच्या एक विचाराचं मैदान पाचवड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी 7 जानेवारी 2026ला आदतचं मैदान होतं. एक आदत एक बैल. नक्कीच जर लांबून जर येणार असतील त्यांना लोकेशन नक्की काय सांगाल, कुठून येणार नक्की? बरोबर, मसवडवरनं जर गाडी येणार असेल तर मसवडवरनं कुकडवाडवरून हिवरवाडी फाट्यामधून आत यायचं. दक्षिणेपासून 3 किलोमीटर अंतर आहे. मायनीवरून गाड्या येणाऱ्या गाड्या काय विकडे फाटा, मुळकवाडी फाट्यातनं 2 किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर होते. इकडे खाली सांगोला भागातून गाड्या येणाऱ्या, सांगोला झऱ्या भागातून गाड्या येणाऱ्या. तरसवाडीचा घाट उतरला की उजव्या साईडला वळायचं. उत्तरेला 2 किलोमीटरमध्ये अंतरावरती आहे. नक्कीच हे आदतचं मैदान आहे. नक्कीच या मैदानाचा पल्ला किती लांबचा आहे? पल्ला बरोबर 750 फुटाचा पल्ला ठेवला आहे आपण. आदतच्या बैलांचा विचार करून पल्ला आपण करू शकतो 800-850 फूट. परंतु आदतच्या बैलांना कसं जेवढं टाचकं मैदान असेल तेवढी चांगली पळतात. त्यांचा बैलाचा विचार करून 750 फुटाचं मैदान आपण फाटी ठेवल्या. आणि फाटीमधील अंतर किती आहे? दोन्ही फाटीमधलं अंतर बरोबर 14 फुटाचं आहे. 14 फुटाचं अंतर एका फाटीमधलं आहे. कारण का आदतची बैल कशी असल्यानंतर थोडीशी नाही का इकडे तिकडे एखादी उडी मारली तरी म्हणजे ड्रायव्हरला ॲडजस्ट करायसाठी तेवढा गॅप भेटावा अशा पद्धतीचं नियोजन केलं आहे. आणि मैदानामध्ये आपल्या फाट्या किती आहेत टोटल? मैदानामध्ये फाट्या आपण 11 आखल्यात. 11 फाटे आहेत. म्हणजे जरी समजा आपण फायनल 11 गाड्या पळवायच्या तरी आपली तयारी आहे तशा पद्धतीचं म्हणजे रान आहे आणि नियोजन केलेलं आहे 11 फाट्याचं. बॅरिकेड किती टक्के असेल मैदानामध्ये? बॅरिकेड जवळजवळ 45-50% बॅरिकेड करणार आपण. 350-400 फूट बॅरिकेड लोखंडाचं बॅरिकेड करणार आहे. चांगल्या पद्धतीचं बॅरिकेड म्हणजे नाही का एखादा बैल जरी गेला किंवा पब्लिकला सुद्धा कुठल्या पद्धतीचं त्याच्यातनं घातपात होणे याच्यासाठी आपण ती योग्य काळजी कळकाचं न करता लोखंडाचं बॅरिकेड करणार आहे. मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस काय असेल? प्रथम क्रमांकाचं पहिल्या क्रमांकाला 2 इलेक्ट्रिकल बाईक आहेत. चांगल्या पद्धतीचं साधारण 1,15,000 किंवा 1,20,000 दोन्ही बाईकची डबल आहे का दोन्ही बाईकची किंमत 1,20,000 किंवा तशा पद्धतीच्या आसपास म्हणजे चांगली इलेक्ट्रिकल बाईक आपण देणार आहेत. किती बक्षीस असतील टोटल? टोटल 7 बक्षीस आपण हँडओव्हरवर छापलेत. पहिल्या बक्षिसाला 2 इलेक्ट्रिकल बाईक आहेत. दुसऱ्या बक्षिसाला पण 2 इलेक्ट्रिकल आहेत. म्हणजे पहिल्यात आणि दुसऱ्यात कसं थोडं किमतीत फरक येणार आपण नाही का 4-2 हजाराचा फरक ठेवू त्या हिशोबाने मान सन्मान प्रत्येकाचा. तिसऱ्या बक्षिसाला 3 म्हणजे 1 इलेक्ट्रिकल बाईक आणि चौथ्या बक्षिसाचा पण 1 इलेक्ट्रिकल बाईक आणि मग 5व्यापासून खाली असं 25,000, 15,000, 11,000. आणि जरी समजा गाड्यावाल्यांनी व्यवस्थित गाड्या नोंद झाल्या समजा आपल्याला काही पैशासाठी मैदान भरवायचं नाही तरी पण समजा जर गाड्या काय वाढल्या तर आपण मग 1-2 बक्षीस आपण वाढवू म्हणजे गुलालासाठी आपण त्यांचा योग्य सन्मान आपण करू बैलगाडीवाल्यांचा. आणि क्वार्टर फायनल होणार आहे मैदानामध्ये? क्वार्टर फायनल 100% होणार आहे. कारण का जास्तीत जास्त बैल मालकांनी ह्याच्यात नाही का कोणाची नाराजगी होऊ नये. परत मग आपण म्हणतो की बाबा टाकाटाकी झाली, फुटात गेलं, अर्ध्या फुटात गेलं, म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते की आपली गाडी बसावी. त्यांनाही सर्वसाधारण बैलगाडी मालक सुद्धा जरी समजा सेमीला मार खाल्ला तर तिथे काही टाकाटाकी झाली असते त्यांनाही कुठेतरी गुलाल अंगावर पडावा, आपलं नाही का नाद केलेलं चीज व्हावं. ते सुद्धा बैलगाडी मालक गुलालासाठी पात्र व्हावेत. त्यामुळे ते सुद्धा 7 जे बैलगाडी मालक आहेत त्यांना आपण क्वार्टर फायनलसाठी पात्र करणार आहे. आणि त्यांना पण समजा 2,000 रुपये रोख रक्कम गुलालासाठी बक्षीस आणि 2 ढाली प्रत्येकाला. क्वार्टर फायनलच्या वाल्यांना पण 2 ढाली दोन्ही बैल मालकांना. कारण का आमचा चांगला अनुभव आहे की शेट असतील की आपण जातो 1 नंबर जर केला तरी ढालीसाठी नाही का एकमेकाचा वाद होते. तर आज तो विषय 1,500चा. आज काय बैलगाडी मालक पळतो म्हणजे 8-10 रुपये प्रत्येक जण खर्च करतोय. पण ती ढाल आपण विकत घेणं आणि असं मिळवणं यातलाही मोठा फरक आहे. त्यामुळे तेच तसला वाद न करता दोन्ही मालकं मोकळ्या मानाने इथं चांगल्या खुशीनं जावी ती त्यांच्या घरातली सांभाळणारी सगळी खुशी व्हावी. त्या हिशोबानं प्रत्येकाला क्वार्टर फायनलवाल्याला 2 ढाली आणि फायनलवाल्यांना प्रत्येकी 2 ढाली. गट पास झाल्यानंतर सुद्धा प्रत्येकाला सन्मानचिन्ह अशा पद्धतीचं आयोजन केलेलं आहे. नक्कीच. आपल्या या मैदानामध्ये समालोचक कोण असतील? समालोचक महाराष्ट्राचा बुलंद आवाज सरकार पेडगावकर, झेंडापंच म्हणून बापू आपले धनुडे बापू कोरेगावकर आणि सलीम चाचा. दोघांना सांगितलं कसं असतं एकाच्या म्हणजे आपण पण त्यांचा विचार केला पाहिजे. आज त्यांना पण पळून एवढ्या समजा आपण आमचा विचार आहे की 70 समजा गट झालं तर एकाला म्हणजे नाही का
लय त्रास होऊ नये त्यांना, आपलं बरोबर आहे. एकाला दुसरं असावं, असावा, बरोबर. पळून पळून त्यांचं म्हणजे दमचाक होऊ नये त्यांचा पण विचार आपण माणूस म्हणून करून आपलं दोघाला सांगितलंय आम्ही. आणि नक्कीच मैदान आपल्याला कोणत्या चॅनलवरती लाईव्ह दिसेल? मैदानाला पवन शेटच्या चॅनलवर पित्री Live लाईव्ह वरती. हां सांगितलं पवन. नक्कीच लांबून जे गाडा मालक येतील त्यांच्याची काही राहण्याची वगैरे सुविधा वगैरे काय? राहण्याची सोय 100% अडचण आहे. अजय शेट म्हणून आमचे सहकारी मित्र आहेत, म्हणजे त्यांचंच मैदान आहे समजा. बरं. त्यांचं इथनं किती अर्धा किलोमीटरवरती शेड आहे. बर. त्यांच्याकडं जवळ आता त्यांनी बघा आमचं कारागीर आहे ते मित्र, जवळजवळ 50-60 बैल जरी तुम्ही आणली तरी सगळी व्यवस्थित मॅटची सोय आहे, पाण्याची सोय आहे, तुम्हाला गरम पाण्याची सगळी सोय होईल. अण्णाशेट म्हणून आमचं गावचं मित्र आहे, बरं. अण्णाशेटच्या गोठ्यावर आहे. आमच्यासारख्याकडनं समजा काय 4-2 बैल तुम्ही कधी पण या, पॅम्पलेटवर नंबर आहे, कोणालाही फोन करा 10 पैकी आमच्यातल्या, तुम्हाला कसली पाहिजे तसली सुविधा, गरम पाण्याची बैल धुवायला पाणी पाहिजे, दूध पाहिजे, काय तुमचा खोराक असेल ती सगळ्या पद्धती सोय, राहण्याची, जेवणाची, खाण्याची सगळी सोय तुम्हाला आमचं प्रकाश शेट म्हणायचं. कुठल्याही गोष्टीत कमी पडणार नाही. तुम्हाला जी काय पाहिजे कट्यारवाले म्हणायचं, बरं. तुम्हाला जी पाहिजे बैलासाठी, बैलगाडी प्रेमी म्हणून त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला सगळ्या पद्धतीचं सहकार्य भेटेल. ज्यांना लांब लांब येणार संभाजीनगर, जालना, बुलढाणावाले कोणी या पॅम्पलेटवरती फोन करा. अजिबात तुमच्याकडे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ठेवून द्यायचं नाही. या राहावा बैल, तुम्ही 8 दिवस जरी परत राहिला दुसरी मैदान करून गेला तरी आम्हाला काही अडचण नाही. नक्कीच. आणि आपल्या पशुवैद्यकीय अधिकारी असतील का मैदानात? 100%. कारण कसं असते काही ठिकाणी समजा बैलाला इजा होती, किरकोळ जरी झाली समजा इकडं तिकडं, तर ते तिथल्या तिथं चेक करण्यासाठी किंवा सल्ला, वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी इथं पशुवैद्यकीय अधिकारी 100% उपस्थित राहणार आहेत. कारण काही मैदान हे रीतसर आपण अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसारच करतोय. बरोबर. आणि जेवढ्या परवानगी आहेत शासकीय परवानगी त्या सगळ्या काढल्यात आणि त्यांना येणं बंधनकारक असते शासकीय कर्मचाऱ्यांना. ते सगळे इथं उपस्थित राहणार आहेत. पोलीस स्टेशन असेल किंवा पशुवैद्यकीय अधिकारी असतील किंवा अशा पद्धतीने सगळेजण इथं येणार. आणि बैलगाडीच्या ह्याच्यासाठी एक ॲम्ब्युलन्स आहे, बैलांसाठी एक ॲम्ब्युलन्स, आणि आपल्या पब्लिकसाठी सुद्धा एक ॲम्ब्युलन्स आपण ठेवणार आहे. नक्कीच. ज्यावेळेस गाडी पुढे थांबतात त्या थांबण्यासाठी धोकादायक घटक वगैरे आहेत का? नाही, सध्या परिस्थिती कसं आहे, पुढं जर तुम्ही बघितलं कॅमेरा फिरवला तर तिकडं पूर्णपणे डायरेक्ट डोंगर चालू होतोय एक 700-800 फुटात. बरं. त्यामुळं इथली भौगोलिक परिस्थितीचा जर विचार करून मागच्या वर्षी जे आमचं मैदान झालं ते पण आपलंच पाचवडचं मैदान होतं. बरोबर. थांबवण्यासाठी आम्ही काय केलं होतं, समजा पुढच्या रानाला आपण उकरतो का नाही, उकरण्यात आम्हाला खाली समजलं की थोडासा मुरुम आहे, बारके बारके दगड आहेत. बरं. त्याच्यावर सुद्धा आम्ही त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा आपण माती, काळी माती टाकली होती, गाळ टाकला होता. अजूनही सुद्धा आम्हाला काय सीटनं आम्हाला सांगितलं, विठ्ठलांनी सांगितलं बाबा थोडंसं नाही का अजून माती टाका कुठं, तर काहीतरी तुम्हाला म्हणजे दिसतंय बाबा बैलगाडीवाल्यांना शंका नको. मग आम्ही पण इथं फेरं काढतो, शेटचं पण फेरं काढते, आपण पण बैलगाडी मालक आहे. खडा जरी लागला तर आम्हाला माहिती आम्ही सोसलं ती 6-6 महिने बैल घरात बसून ठेवायला लागते ती. इकडं न्या, बेरगला न्या, मौजाला न्या, तिकडं न्या, सगळीकडे न्या, पैशाचा खर्च होतो. त्यामुळं अजिबात एक सुद्धा खडा लागून शक्यतो बरं. त्या हिशोबानं आम्ही प्रयत्न केलाय, माती टाकल्या, गाळ भरलाय. अजून सुद्धा आता काही लोकांनी आम्हाला सांगितलं की अजून तुम्हाला टाकायचं टाका. मग आता लगेच सांगितलं इथलं फाटीतलं खडं आता दिसत नाहीत तरी पण खराट्यानं खडं याच्यासाठी आम्ही एक बायकांचा चवा सांगितलं इथं. आणि पुढं सुद्धा अजून माती भरून घेण्याचं आमचा प्रयत्न चालू आहे. नक्कीच. जी गाडी पब्लिकनं लागते त्या गाडीसाठी तुम्ही काय केले? पब्लिकला आता काय बॅरिकेड तर आपलं 400 फूट बॅरिकेड आहेच. प्रेक्षकांना कसं आवार घाला? हां, नाही आमची कमिटी असतेच ना, वडगाडी पाचवडची आमची कमिटी आहे, प्रत्येकाला माहित आहे ही काय आम्ही रितसर मैदान करतो, कुठल्याही बैलावर अन्याय करत नाही. आणि पब्लिकली आम्ही बाहेरच ठेवतो, त्यांना माहित आहे आता म्हणजे आम्ही काय आमची बैल फायनल राहावी म्हणून असं कुठलंही बाबा जवळचा बैल आहे मग त्याला या बुजवा ही करा किंवा कुठला एका अन्याय होणार नाही. पब्लिक हे आम्ही आमच्या पद्धतीने कंट्रोल करत असतोय, सगळ्याला माहित आहे. मध्ये आधी पब्लिक येणार नाही, खालनपासून 1 नंबर फाटी मोकळीच असणार आणि 11 नंबर फाटी पण मोकळीच असणार. त्या पद्धतीने बैल कडनं जे पहिले तरी अडचण काय सुद्धा होणार आणि बॅरिकेड तर राहायचं आहे. आणि नक्कीच समोर जे प्रेक्षक थांबते त्यांच्यासाठी काहीतरी कराल का तुम्ही? म्हणजे ज्यावेळेस गाडी निकाल ज्यावेळेस घेतात त्यावेळेस प्रेक्षक पुढे असतं, त्याच्यासाठी काय कराल तुम्ही? टीम असेल का तुमची तिथे? नाही, आम्ही पुढं असतोच. बघा कसं असते, प्रत्येक मैदानात जातोय त्या ठिकाणी आपण 20-30 फुटावरती निकाल फाटीनंतर समजा पब्लिक फाटी असते, आम्ही ती फाटी मारल्या, अजून एखादी फाटी तुम्ही जर आम्हाला सुचवलं अजून एक आम्ही पब्लिक फाटी अजून समजा 50 फुटावर मारू. पण कसं आहे, प्रत्येकानं प्रत्येकाची जीवाची जबाबदारी काही संघटना किंवा कमिटी घेऊ शकत नाही. एका जर लय जागा वाचला त्याला जर पुढं उभा राहायचं आहे तर आपण त्याला काय म्हणजे उचलून बाहेर नेऊ ठेवू शकत नाही. आपण कंट्रोल करायचा प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीने करणार. आता ज्याला लयच पुढे येऊन बघायचं आहे मग त्यासाठी ॲम्ब्युलन्स आहेच की तयार, मग आता काय त्याला इलाज आहे का? नक्कीच चांगलं उत्तर दिलं. आणि नक्कीच तुम्ही जे लांबून गाडा मालक येणार आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल?
लांबून गाडा मालकाने कसं हे परंपरेचं मैदान आहे. अखिल भारतीय संघटनेच्या प्रत्येक नियम ना नियम इथं पाळला जाणार आहे. आमचा वैयक्तिक इथं कुठलाही नियम नसणार आहे. जे संघटने नियम घालून दिलेत त्यांच्या हिशोबानं आता बरेच म्हणत होते की बाबा आदतचं घेऊया आणि आदत आणि दुसरा मैदान घेऊया म्हणजे बैल जास्त येतील आपल्याला पैसे भेटतील. पण शेटचं महिना होतं आमच्या की पैसे आपल्याला कमवायचे नाही त्यात. एक नाद आहे त्यांचा पण छान आहे. त्यांची एक इच्छा होती की त्यांना म्हणजे इच्छा होती की बाबा आपल्याला मैदान भरवायचं मग त्या हिशोबाने आपण नाही का व्यवस्थित नियोजन ज्या गोष्टीची गरज नसताना सुद्धा आता फाटीत सुद्धा पुढं माती टाकायची गरज नसताना सुद्धा आम्ही तिथं बळमर माती टाकून घेतल्या. किंवा आम्ही म्हणजे बैलगाड्यांचे आसपासचे मैदान आहे समजा काही ठिकाणी ओपन आहे काही ठिकाणी दुसरा आहे मग सगळ्यांचा विचार करून बाबा आदत बैलाला सुद्धा पुढे कुठं तर मार्केट भेटलं पाहिजे त्यांनी पण पुढे कुठं तर आलं पाहिजे ओपन मध्ये पहिले पाहिजे. मग त्यांचा विचार करून चांगल्या पद्धतीचं मैदान घेण्याचा आणि इलेक्ट्रिकल बाईक दिल्यात म्हणजे ती पण 2 दिल्यात आणि प्रत्येकाला आम्ही 2 ढाली देतोय. क्वार्टर फायनल पण 2 ढाली देतो की जेणेकरून प्रत्येकाचा सन्मान व्हावा. मग आम्ही बैलगाडी मालकांचा एवढा विचार करतोय की बाबा तुमच्या पण चेहऱ्यावर कुठंतरी टकळावी व्हावी आनंदाचं वातावरण तुमच्या घरामध्ये व्हावं सुट्टी मेकरचं तुमच्या ड्रायव्हरांचं सगळ्यांचं. तसं तुम्ही पण बाबा जे बाहेरनं येणार आहे तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या. बाहेरची लांबनं जी येणार आहे ती व्यवस्थित मैदान होणार आहे तुमच्यासाठी आणि तुमची राहण्याची खाण्याची व्यवस्था सगळी केली जाईल. जास्तीत जास्त लोकांनी नोंद करून सहकार्य करा नक्कीच. आणि जर गटाला जर सामना झाला काय काय असेल? नाही गटाला सामना झाला तर झालाच ना पण गटाला आम्ही एवढं काटेकोरपणे बघतो ना की व्यवस्थितच दोन्ही अँगलनं बघणार हिकंड तिकंड डावीकंड उजवीकंड सामना झाला की दोघाला पण सन्मान चिन्ह. जर खरोखर सामना असेल तर बिनकामाचा कोणी वाद घालत याच नाही. आणि सेमीला असेल तर दोघांचं सेमनेच ती काय संगणमाचा विषय आहे ती काय संघटनेचा जे नियम आहे त्या हिशोबाने चालू लागणार. आणि नक्कीच एखाद्या ड्रायव्हरने शेफ्टीचा जर चावा घेतला तर ते निदर्शनास आलं तर कधीपर्यंत ऍक्शन घेऊ शकतो? निदर्शन आलं तर आपलं संघटनेचा नियम आहे मला वाटतं 5 मैदान त्या मैदानात तर गाडी पळवू शकत नाही ड्रायव्हर. ठीक आहे. आपल्या सोबत आहेत अजय शेठ. अजय शेठ काय सांगाल जे लांबून गाडा मालक येणार आहे त्यांच्यासाठी काय सांगाल? त्यांची सर्व काही सोय केली जाईल. त्यांची बैलांची राहण्याची सगळी सोय केली जाईल. बरं. जास्तीत जास्त गाडा मालकांनी येऊन सहकार्य करावं. नक्कीच. तुम्ही बघितलं अजय शेठ यांनी सांगितलेलं आहे की राहण्याची बैलांची वगैरे सगळी व्यवस्था ही केलेली आहे. नक्कीच. आणखी काय सांगाल शेवट जाता जाता? नाही रितसर मैदान होणार जाता जाता. सगळ्या बैलगाड्या महाराष्ट्रातील जेवढे बैलगाडा मालक आहेत त्यांनी या मैदानात सहभाग घ्या. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा मैदानासाठी. धन्यवाद. मैदान 1 नंबर होणार आहे. मैदान रितसर होणार आहे. कुणावर अन्याय होणार नाही कुठल्या गाडीवर अन्याय होणार नाही. मैदान 1 नंबर होणार आहे. सर्वांनी या मैदानाला. खंडोबाच्या नावाने चांगलं